आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा या सगळ्यांनी मिळून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात एक आघाडी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केली। त्या आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने अंबिका माता मंदिरामध्ये आशीर्वाद घेऊन, सगळ्या महापुरुषांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। आणि या प्रसंगी होत असलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सांगोला शहराचे कर्तव्यदक्ष आमदार, युवा आमदार आणि डॉक्टर आमदार सन्माननीय बाबासाहेबजी देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले सांगोल्याचे दुसरे आमचे नेते माजी आमदार सन्माननीय दीपक आबा साळुंखे, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय चेतनजी केदार, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय बाळासाहेब एरंडे, त्यासोबत स्टेजवर अनेक सन्माननीय उपस्थित आहेत, आमच्या ताई उपस्थित आहेत, इकडे ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत, सचिवांपासून सगळे। तर एकाचं नाव घेतलं आणि एकाचं राहिलं असं नको, पण आपण जनतेसाठी, जनतेच्या निवडणुकीसाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि ज्या चेहऱ्याला या सांगोला शहरातल्या सगळ्या समाजाची सर्व मान्यता आहे, स्वर्गीय गणपतराव आबांच्या सोबत मी हयात ज्या माणसानं जनसेवेमध्ये घालवलेली आहे आणि ती जनसेवा करत असताना उद्या हयातीत त्यांनी स्वतःला कधीही कुठला घात त्या माणसानं लागू दिला नाही। जेव्हा आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबद्दल चर्चा करत होतो, अनेक नावं आमच्या समोर होती आणि त्यांची खूप प्रचंड मोठी क्षमता होती, शिवानंदापासून सगळे। या सगळ्या नावांची चर्चा करत असताना आमच्या सगळ्याच्या सर्वसंमतीनं शेवटी मारुती आबांच्या नावावर एकमत झालं आणि मारुती आबांना भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर शेतकरी कामगार पक्ष, दीपक आबा, भारतीय जनता पक्ष या सगळ्यांनी मिळून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला। आज आपण त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। आबा त्यासोबत शहरातले सगळे आमचे आघाडीचे उमेदवार, एकदा आघाडी झाल्यावर हा या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, हे त्या गटाचा असा कुठलाही विषय आता राहणार नाही। तर प्रचार करताना गट पक्ष हा विषय आपल्या सोबत असला
तरी प्रचार करताना आपल्या आघाडीचा उमेदवार आहे त्या भावनेत आपण सगळ्यांनी प्रचाराची भूमिका हातामध्ये घेतली पाहिजे असे आमचे आघाडीचे सर्व उमेदवार त्यांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करत असताना त्यांच्या निवडणुकीला त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी सांगोल्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक चर्चा चालू आहेत। काही वेळा बोलताना तर असं सांगितलं की बाहेरचं कोणतरी इथं येऊन कशाला राजकारणात लोक ढवळाढवळ करते। मी सांगोलाकरांना नम्रपणे सांगायला आलोय, इथं जयकुमार गोरेचा कुठलाही व्यक्तिगत अजेंडा नाही। इथल्या राजकारणाशी जयकुमार गोरेचा दुसरा कुठलाही व्यक्तिगत हस्तक्षेप नाही, परंतु समस्या आणि लोकांना सोबत घेऊन सांगोला शहराची जी दयनीय अवस्था आपण सगळ्या बाजूने बघतोय। इथं बसल्या बसल्या मला 2 चिठ्ठ्या आल्या, अहो सांगोल्याच्या रस्त्याचं काय। मगाशी अनेक चॅनलवाले माझी मुलाखत घेत होते, एक पाय खड्ड्यात त्यांचा मागं चालताना दुसरा पाय वर, 2-3 गडीचे पत्रकार बंधू आमचे कोलमडले। एवढी दयनीय अवस्था रस्त्याची, मेन पेठेत बाजार पेठेत एवढी दयनीय अवस्था। मगाशी बघताना व्यापारी बंधूंनी मला एक चिठ्ठी पाठवली, चिठ्ठी सांगोला शहरातला प्रत्येक रस्ता खराब आहे, शहरातील प्रत्येक रस्त्याची दुरुस्त करण्यासाठी आणि सांगोल्याच्या पेठेची धूळ बंद करण्यासाठी काहीतरी करा। ही चिठ्ठी आहे, वाचायची असेल तर वाचा, सावजी बापूंना पाठवा। ही परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि हे सगळं या ठिकाणी आपण पाहत असताना गेल्या सातत्यानं 5 वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती, ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांची राज्यामध्ये पण सत्ता होती। पहिलं आघाडीचं 2.5 वर्ष तेव्हाही सत्ता होती, त्यानंतर युतीचं राज्य आलं तेव्हाही सत्ता होती आणि 5 वर्ष सत्ता इथेही आणि बरंही असताना या शहरातल्या सगळ्या रस्त्याची एवढी मोठी दयनीय अवस्था का झाली? या शहरातल्या भुयारी गटारची योजना अजून पूर्ण का झाली नाही? आजही शहरामध्ये प्रचंड कचऱ्याचं साम्राज्य काय? शहराच्या अनेक भागामध्ये अजूनही पाण्याचा प्रश्न काय? अनेक समाजाने आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतलेली असताना आजही त्या समाज बांधवांना आपल्या प्रेरणास्थानाच्या विकासासाठी संघर्ष का करायला लागतोय? आदरणीय आई गणपतराव देशमुख आबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना या मतदारसंघाला एक संस्कृती आहे, ती संस्कृती आदरणीय आबांनी घालून दिलेली आहे। पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन आम्ही आणि महाराष्ट्राने सातत्याने त्याचं कौतुक केलेलं आहे। या ठिकाणी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की आबांचे नातू बाबासाहेब देशमुखांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा का निर्णय घेतला? याच्या संदर्भात एक भूमिका मांडली, त्यांनी स्वतःची भूमिका इथं मांडली की बाबासाहेबांच्या सोबत अनेक आमच्या चर्चा होतात आणि बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे अगदी ते विरोधी आमच्या पक्षातून निवडून आलेले असताना सुद्धा
बाबासाहेबांनी आजपर्यंत अनेक विरोधातल्या आमदारांनी बाबासाहेब संघर्ष निधी मिळवण्यासाठी केला. माझ्यावर टीव्हीवर आपण बघताय अनेक लोक खासदार आमदार आरोप करतायत की आम्हाला डीपीडीसीचा निधी मिळत नाही. बाबासाहेब जेव्हा आम्ही आमच्या सहकार्याला निधी दिला त्या दिवशी आम्ही बाबासाहेबांच्या वाट्याचा निधी सुद्धा या सांगोला तालुक्याला देण्यात आला. दीपक आबांनी यादी दिली त्यांची मंजूर केली. बाळासाहेबांनी यादी दिली त्यांची मंजूर केली. आमच्या अध्यक्षांनी यादी दिली त्यांनी मंजूर केली. आमच्या सचिन दादांना काय कामं सुचवली ती मंजूर केली. तर सांगोला शहरानं जे जे मागितलं इथल्या नेतृत्वाने जे जे मागितलं ते सगळं द्यायचा आम्ही प्रयत्न केला. आणि हे करत असताना आता राजकारण पुढे 4 वर्ष कुठले घरी आले नाही. लोकसभेची निवडणूक जवळजवळ 3.5 वर्ष आहे. विधानसभेची निवडणूक 4 वर्ष आहे. आणि आता मध्ये आले कुठलीही निवडणूक नाही. जेव्हा ही निवडणूक लागलेली आहे तेव्हा या निवडणुकीचा वापर तर या निवडणुकीच्या माध्यमातून कोणीतरी स्वतःची राजकीय व्यवस्था करण्याचा प्रयत्न या सांगोल्यामध्ये लोकांना भावनिक करून करण्याचा प्रयत्न चालवलेला आपण सगळे सातत्यानं बघतोय. आता आमचा निवडणुकीत पराभव झालाय. आता मी काय करायचं? किमान नगरपालिका तरी माझ्या ताब्यात असली पाहिजे असं काही लोकांना वाटतंय. एक मी आपल्याला सांगतो कुठलीही सत्ता ही कुणाची तरी व्यवस्था करायची म्हणून असू शकत नाही. कुणाचं तरी दुकान चालवण्यासाठी असू शकत नाही. कुणाचं तरी राजकीय पुनर्वसन करण्यासाठी असू शकत नाही. 5 वर्षासाठी सांगोला शहराचं भविष्य आपण ज्या लोकांच्या हाती देणार आहोत त्याचा हेतू स्वच्छ आहे का? त्याची भूमिका स्वच्छ आहे का? आणि अगदी सत्तेत आला तरी शहराची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे सगळं लागेल ते उभे करण्याची क्षमता आहे का? आणि क्षमता असली तरी सुद्धा ते करायची भावना आहे का? आणि भावना असली तरी कामापेक्षा याच्यात जास्त भावना असून चालणार कसं? ही भावना क्लिअर असली पाहिजे ना. अनेक या सांगोला तालुक्यातले किस्से माझ्याकडे आहेत. म्हणजे गणपतराव आव्हानी आदर्श घालून दिलेला या तालुक्यामध्ये कसं चाललंय आता बघितलं नाही. काय झालं मागच्या मी त्या विषयावर बोला. तू निवडणूक तुला तू सातत्यानं माझ्यावर पण काय आरोप करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. मी मनापासून आपल्याला सांगेन माझे बाबासाहेबांशी संबंध चांगले, माझे दीपक आबाशी संबंध चांगले, बाळासाहेब आपल्या सगळ्यांशी माझे संबंध चांगले, तेवढेच माझे शिक्षी बापूशी पण संबंध चांगले. आणि बापूच्या आजपर्यंत कालखंडामध्ये बापूला ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तिथं आम्हाला बापूंनी मदत केली, बापूला आम्ही मदत केली. पण ही मदत करत असताना आमच्या व्यक्तिगत संबंधाच्या हितापेक्षा सांगोला तालुक्याचं, सांगोल्याच्या जनतेचं, सांगोला शहरातल्या जी हित हे आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. कोणतरी म्हणलं आम्हाला एकटं पाडलं, पण माझा आरोप तुमच्या माध्यमातून आहे बापू, तुम्हीच आम्हाला एकटं का पाडलं? तुम्हीच आम्हाला एकटं का पाडलं? बापूंचं म्हणणं असं होतं की भारतीय जनता पक्षाचं हित काय आहे?
आणि त्याच्यासोबत कुणाचंच नाही. आपण सांगोला शहरातले पत्रकार बांधव जाणते सगळे इथं लोक आहात. मला सांगा, सांगोला शहराचा नगराध्यक्ष पदाचा सगळ्यात पहिला उमेदवार कोणी जाहीर केला? कोणी जाहीर केला? हा. मग जर त्यांना आमच्या सोबत युती करायची होती, आघाडी करायची होती, आमच्या सोबत यायचं होतं, लगीन जमून तांदूळ टाकून उघड दाखवायसाठी स्थळ शोधायचं, हे कसं चालेल? हे कसं चालेल? आम्ही जेव्हा युती केली, आम्ही आघाडी केली, सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळे उमेदवार आम्ही निवडले. चेतनने सांगितलं, जेव्हा भाऊनी उमेदवार निवडले, माझा या उमेदवार निवडीमध्ये बिलकुल संबंध नाही. बाबासाहेब कराय का, दीपक आबा कराय का, बाळासाहेब कराय का, माझा ह्या उमेदवार कोण यादी आहे मला माहिती नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलात तर या शहराचा विकास होऊ शकतो. आणि तो विकास करायचा असेल तर आपल्याला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत राहायला लागेल. देवेंद्र फडणवीस साहेबच या शहराचा विकास करू शकतात. आम्हाला लागेल ते पैसे, लागेल ती व्यवस्था देण्याची क्षमता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे. आणि म्हणून या शहराच्या विकासाच्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर इथला उमेदवार द्यावा, अशा पद्धतीची आमच्यामध्ये चर्चा झाली. आणि सर्वसंमतीनं आम्ही उमेदवार निवडण्याचे या ठिकाणी आम्ही घोषणा केली. तुम्हाला सांगतो, बाबासाहेब माझ्याकडे पहिल्यांदा आले, उमेदवारीच्या निवडीच्या बाबतीत सांगितलं की नगराध्यक्षाचा जेव्हा आमची चर्चा झाली, नगराध्यक्ष अंकपद जेव्हा भारतीय जनता पक्षाला ज्याचा निर्णय झाला तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, भाऊ तुम्ही द्याल तो उमेदवार. दीपक आबांनी सांगितलं, भाऊ तुम्ही द्याल तो उमेदवार. दोघांनी सांगितलं, बाळासाहेबांची मुलगी असली तर आनंदच आहे, बाळासाहेबांच्या मुलीला उमेदवार दिली तर व्याजदर नाही. पण शेवटी एक लक्षात घ्या, बाळासाहेब माझ्या किती जवळचं असलं तरी ते काही कुठं मेरिटला कमी नाही, ते बाकी कशात अडचण नाही. परंतु शेवटी शहराच्या विकासाचा आणि शहरामध्ये सगळ्या समाजाला सोबत घेऊन समन्वयानं पुढे जाण्याचा निर्णय आपण एकत्र येतो तेव्हा घेतला पाहिजे. म्हणून मी स्वतः बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब तुम्हाला थांबायला लागेल. आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही उमेदवार मारुती आबांच्या रूपानं या ठिकाणी निवडला. की ज्या नेतृत्वानं आजपर्यंत आबासाहेबांच्या सोबत राहून आणि आबासाहेबांच्या सोबत राहून तर काम केलंच, म्हणजे त्यांनी व्यक्तिगत असं स्वतःच असं एक वेगळं सामाजिक नेटवर्क त्या माणसांनी तयार केलं. कुणाला रुतला नाही, कुणाला खोकला नाही, कुणाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही, टक्केवारीचा कुणाचा आरोप नाही. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा एका सज्जन माणसाला शहराच्या विकासाच्या दृष्टीनं नेतृत्व देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला. आणि आज आपण सगळेजण म्हणतोय की त्यांच्या रूपानं एक स्वच्छ आणि जनतेच्या मनातला चेहरा घेऊन आपण या निवडणुकीत अनुषंगानं पुढे चाललो. बाकीचे सगळे उमेदवार आपण बघताय, शेकापाला त्यांचे उमेदवार निवडलेत, आबांनी त्यांचे उमेदवार निवडलेत, भारतीय जनता पक्षाने त्यांचे उमेदवार निवडलेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी ही लढाई करायचा निर्णय आता त्यांनी घेतलेला आहे. म्हणून मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं, दीपक आबा आपल्याला या निमित्तानं सांगायचं, आबाचं सातत्यानं म्हणणं होतं, भाऊ या शहरामध्ये सातत्यानं आम्ही ताकदीनं काम केलं, आमचे नगरसेवक निवडून आले, आबा तुमचाही सन्मान केलाय. शेकापणे जे सांगितलं ते सगळं त्यांनी सांगितल्या पद्धतीने केले. कुणालाही नाराज करून ही आघाडी केली नाही, कुणाला दबाव टाकून प्रेशर टाकून ही आघाडी केलेली नाही. सगळ्यांच्या संमतीनं, म्हणून आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य तुम्ही सगळ्यांना टाकता. इथं समोर बसलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघता. शेतकरी कामगार पक्षाचा अनेक लोकांना वाटतं
की आपण आता भाजपसोबत युती करतो, आघाडी करतो, याही संदर्भात चर्चा झाली. आपल्याला आठवत असेल आबासाहेबांनी या तालुक्याचं राजकारण करत असताना या महाराष्ट्राला अनेक आदर्श आबासाहेबांनी सांगितले. पण हे सगळं करत असताना शेकापाचा विचार करत असताना जेव्हा जेव्हा तालुक्याच्या विकासासाठी कुणाची मदत घ्यायची वेळ आली तेव्हा आबासाहेबांनी कधीही माझ्या पुढे बघितलं नाही. माझा तालुका, माझी माणसं, माझ्या लोकांचं काम सगळ्यात महत्वाचं आहे, ही भूमिका कायम सातत्याने घेतली. आणि त्यावेळी आबासाहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत जे नातं जोडलेलं आहे, आजही ते नातं देवेंद्रच्या आदरानं सांगतात की आबासाहेबांच्या नातवाला जपा, ही भूमिका आजही त्यामुळं इथं विचाराचा विषय नाही, इथं विकासाचा विषय. वेगवेगळ्या विचार जरी असलं, दीपक आबाचे आमच्या फडणवीस साहेबांशी तेवढा संबंध चांगला, इथं आबाची संख्या जास्त आहे. दीपक आम्हालाही सांगितलं साहेबांनी, अरे दीपकलाही सोडू नका, त्यालाही सोबत घ्या. आता म्हटलं सगळ्यांना सोबत घ्या तर आपण काय घेतो, हिलती द्या घ्या. तेव्हा आम्ही मागं पुढे केलं, तर सगळ्या गोष्टी सोबत मागं पुढे केल्या आणि सगळ्यांना सोबत घेऊन ही आघाडी पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमची आघाडी कुणाला एकटं मांडण्यासाठी नाही, आमची आघाडी कुणाचं दुकान बंद करण्यासाठी नाही. आमची आघाडी या सांगोला शहरातल्या विकासाची आहे. सांगोला शहरवासियांना जे आवश्यक आहे ते देण्यासाठीची आमची आघाडी आहे. बाबासाहेबांनी सांगितलं आता आम्हाला अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा उभा करायचा, अण्णाभाऊ साठेजींचा पूर्णाकृती पुतळा उभा करायचा, या ठिकाणी महात्मा फुले सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभा करायचा, आमच्या लोणारी समाज बांधवाचा दादे साहेबांचा पुतळा आपल्याला उभा करायचा. सगळ्या समाज बांधवांना चांगली या ठिकाणी आपली जी प्रेरणास्थान आहे, जी विचारशक्ती स्थान आपली आहे, ती शक्ती स्थान मजबूत करण्यासाठी या सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून आपण सगळेजण मांडतो. तर माझी या निमित्तानं समोरच्या सगळ्यांनाच माझी विनंती आहे, निवडणूक आली आपण लढाई करून, पण शेवटी हे काय व्यक्तिगत संबंध बाजूला राहत आणि राजकारण बाजूला आहे, समाजकारण बाजूला आहे आणि या ठिकाणचं विकासाचं राजकारण बाजूला आहे. त्यामुळं माझे समोरच्या लोकांना सांगणार भावनेवर राजकारण चालत, भावनेवर राजकारण चालत नाही. अवश्य बापूंनी आम्हाला मदत केलेली, खासदारकीला बापूंनी मदत केली, त्याचा मोबदल्यात आता कुणी कुणाला मदत केली याचा हिशोब द्यायचा म्हणलं तर काय मला हिशोब देता येईल, काय त्यांना हिशोब देता येईल, तर त्या विषयावर मी आज जाणार नाही, ते स्त्रीच पण नाही. तर कुणाला माफ करण्यासाठी या ठिकाणी कुणी खासदारकीच्या निवडणुकीत 15,000 मताचं लीड मिळालं. ते लीड कसं मिळालं, ते लीड कसं मिळालं हे मी पुढून सांगणार. राजकारणात काही गोष्टी बोलायच्या असतात, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींवर मी निवांत बोलेन. माझी विनंती आहे ही निवडणूक व्यक्तिगत कुणावर टीका करण्यापेक्षा, ही निवडणूक व्यक्तिगत कुणावर टीका करण्यापेक्षा व्यक्तिगत ही सांगोला शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण सगळेजण लढूया. हे मात्र मी माझ्या विरोधकांना, आपल्या सगळ्या विरोधकांना, निवडणुकीतल्या विरोधक, माझे व्यक्तिगत विरोधक नाही, आपण या ठिकाणी मी सांगेन. तर बाकी सगळ्या गोष्टी आपण विचार करतो. बसवेश्वरांचा पुतळा चिठ्ठी आली, बसवेश्वरांचं स्मारक सांगोला शहरामध्ये जवळजवळ 250 कोटी रुपयाचं बसवेश्वरांचं स्मारक आपण बांधतोय कुठं, मंगळवेढा शहरामध्ये. याही ठिकाणी आपण बसवेश्वराचा पूर्णाकृती पुतळा किंवा पुतळा आपण या ठिकाणी उभा करण्याचा त्यांची मागणी आहे, त्यालाही न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ. या सगळ्या महापुरुषांना न्याय कोण देऊ शकतो, देवभाव देऊ शकतात, भारतीय जनता पक्ष देऊ शकतो. आणि ही आपल्या सगळ्यांना हे सगळं माहिती आहे. त्यामुळे आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगणार, आता आपल्या समोर स्वच्छ, जुना, शांत
विचारानं चालणारा, वैचारिक क्षमता असणारा असा एक उमेदवार आपल्याला नगराध्यक्ष म्हणून आपण दिलेला आहे. एका बाजूला हा उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला 5 वर्षात केलेला बापू खूप सांगतात एवढे पैसे आले सांगोला सेवासाठी शिंदे साहेबांनी एवढं दिलं. उद्याच आजचं भाषण सांगतो. उद्याच शिंदे साहेबांचं पाय धुवून पाणी पिलं तरी सुद्धा या शहरावर मायबाप प्रचंड उपकार आहेत. शिंदे साहेबांचे उपकार आहेत. पैसे आले पण बापू ते पैसे गेले कुठं याचा हिशोब जनता मागते. सांगण्यात दिसत ना फिरलं असताना मला माहिती नाही कुठं फिरवत होतं माझ्याकडे. मला कळालं नाही नेमकं चाललंय काय. मला वाटतं शहराचं दर्शन करून आणतायत मला. मी बघितलं पण मला खाली बघूनच चालायला लागलं. खाली बघून चालायला लागलं आणि कुठेतरी बघित तिकडं खड्डा. पत्रकार मुलाखत घेताना मी खाली खड्डा दाखवत होतो. हे असं का घडलं. आलेले पैसे गेले कुठं आणि त्याचं कमिशन गेलं कुठं याचं उत्तर जनता मागते. माझा संबंध नाही. मी असं आवाज करत नाही आणि करणार पण नाही. कमिशन कधी घेतलं काय घेतलं आपलं काय त्यांना घेणं. त्यांचा हात होता त्यांनी घेतलं. आता तीच माणसं पुन्हा मैदानात उभी आहे. म्हणतात होता आमच्याकडे एवढं सांगलेलं आता खर्च करण्यासाठी. आमचं काय म्हणणं नाही. त्याला जनतेचं जाईल एकदम आपल्याला काय असं नाही का. जिसका है उसको मिलेगा. आपल्याला त्या विषयावर काय बोलायचं नाही. आपण पुन्हा व्यक्तिगत टीका करत नाही. माझा म्हणणं एवढंच आहे आपण सगळेजण व्यक्तिगत पुन्हा टीका करण्यापेक्षा आता मला सांगा जयकुमार गोरेंचं इथं काय काम आहे. पाण्याची योजना मंजूर करायची जयकुमार गोरे पाहिजे. रस्त्याचं काम मंजूर करायचं जयकुमार गोरे पाहिजे. ग्रामपंचायत कार्यालय पाहिजे जयकुमार गोरे पाहिजे. इकडे टेंबूचं पाणी आणायचं जयकुमार गोरे पाहिजे. देवापूरच्या तलावातून पाणी सोडायचं जयकुमार गोरे पाहिजे. येणार विशिष्ट काम मंजूर करायचं घरी जयकुमार गोरे. सगळ्या ठिकाणी जयकुमार गोरे पाहिजे. माझा अजिबात किंवा टीका करायची नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण ही निवडणूक इलाजू वृत्तीने लढू. लोकांच्या समोर जाऊ. आम्ही आमचा अजेंडा लोकांच्या पुढे ठेवू. तुम्ही तुमचा अजेंडा लोकांच्या पुढे ठेवा. 5 वर्षात केलेलं काम आम्ही मिळालेलं माल पाणी याचा सगळा हिशोब लोकांना द्या. आम्ही सांगू आम्ही 5 वर्षात काय करू. त्यामुळं या शहराचं कमिशन राज्य संपवायचं असेल तर या आघाडीला आणि भारतीय आम्हाला पर्याय नाही. मी या ठिकाणी सांगतो आता आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री सगळे आपल्या सोबत आहे. त्यामुळं बाकीच्या विकास कामाची चिंता करायचं काम नाही. कोणतरी म्हणणार की आता असं आहे की नगर विकास खातं आमच्याकडे आहे पण सगळ्या खात्याचा मालक आमच्याकडे आहे. त्यामुळं इथंही काय अडचण नाही. आणि आमचा आघाडीचा एकीचा धर्म आहे ज्याच्या ताब्यात नगरपालिका त्या नगरपालिकेला त्या त्या पक्षाने पैसे द्यायचे. तुम्ही बाकीचा काही अडचणीचा विषय नाही. आम्ही सगळेजण या ठिकाणी ही निवडणूक लढू आणि या शहराच्या विकासाचं काम करू. आणि या शहराच्या विकासासाठी आपण या आघाडीला मतदान करावं. शेकाप भाजप आणि दीपक आबा या आघाडीला मतदान करावं. भारतीय आबांना आपण नगराध्यक्ष करावं अशा पद्धतीचे हात जोडून विनंती आपल्या सगळ्यांना निवेदन करतो. आपण सगळेजण आता सगळे खालचे उमेदवार आहेत. आता बसू नका. फक्त शेतकरी कामगार पक्षाचा कमजा अडकवायचा नाही. भाजपकडे अडकवायचा. भाजपने शेकापकडे अडकवायचा.
आता 2 तारखेपर्यंत लाजायचं नाही, गुदायचं नाही, काय नाही. आता दोन्ही आपण एकच आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपण सोबत घेऊन जायचं. आता दीपक आम्हाला काय घालायचं, निवडणूक झाल्या ठेवू. मग काय घालायचं, हे घालायचं ते घालायचं. काळजी करू नका. आपण सगळे या शहराच्या विकासाचा संकल्प घेऊ. शेकापचा माझ्या बांधवांना भरपूर विनंती आहे. विचार तुमचा, आमचं अजिबात ऑब्जेक्शन नाही. विकास करायचा असेल तर देवाभाऊशिवाय पर्याय नाही. ही भूमिका आपल्याला घ्यायला लागेल. तुम्ही तुमच्या मतदारसंघात निवडून येणार, तुमच्या भागात निवडून येणार, तेव्हा शेवटी विकासाला पैसा नाही. 5 पैशांना माणसं हिशोब मागतात. आपण किती काय म्हणा, 5 पैशांना माणसं हिशोब मागतात. तर हिशोब द्यायची क्षमता फक्त देवाभाऊंच्या मध्ये आहे. त्यामुळं आपला भारतीय आभा कसल्याही परिस्थितीत नगराध्यक्ष झाला पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी किंतु परंतु इकडं तिकडं केलं. मी आज सांगतो, या गावामध्ये परमनंट निवडणूक होईपर्यंत माझी माणसं आहेत. चुकून जर इकडं तिकडं काय केलं, गडबड झाली, मी सांगून ठेवतो गडबड होईल. गडबडीच्या भानगडीत तुम्ही करायचं नाही. सगळ्यांनी न्याय सगळ्यांना दिलाय आणि अजिबात ते सगळे हसत खेळत आम्ही कुणाला कसली अडचण येणार नाही. आपण 3 शब्द देतो. उद्या कदाचित आम्ही एकमेकांच्या विरोधात करू, पण नगरपालिकेच्या यासाठी या नगरपालिकेला जर मालकी आबा नगराध्यक्ष झाले आणि त्यांना निवडून आलं तर काही कमी पडू देणार नाही. हा शब्द या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देतो. आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.